साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीची या, कवतुक वाटे झाली यावेचा, नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीची या, तुका म्हणे मुक्ती परिणिली नो बरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णीची या, समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनाना, तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं, सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे पांडुरंग प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, हे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, कलावज्ञजीवोद्धरा रथावतारं कलङ्कं कदैज्योतिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवम्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती,
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपम् सदालङ्कृतं साधु सन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पद्यधनं च विधाय भक्तिं विलोकितोऽयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयंती गिरिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदारी सद्गुरु गंगागिरीजी महाराज नारायण गिरीजी महाराज हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सबचंदन की याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णीची या योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांच्या प्रेरणेने समस्त होमे पाटील परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पिताश्री मधुकर काशीनाथ पाटील हुमे यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न करत आहेत. मातोश्री गंगा भागीरथी मंगलताई मधुकर पाटील हुमे, सौभाग्यवती रेखाताई रवींद्र पाटील पिंपाळे, सौभाग्यवती रेणुका सचिन पाटील गुडदे, श्री शिवाजी मधुकर पाटील हुमे, श्री प्रकाश भाऊसाहेब पाटील हुमे आणि समस्त हुमे पाटील परिवार या परिवाराच्या वतीनं स्वर्गीय पिताश्री मधुकर काशीनाथ पाटील हुमे यांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय. त्यानिमित्ताने आजच्या संकीर्तन सेवेचा योग आदरणीय शिवाजी दादा आणि आदरणीय प्रकाश दादा हुमे पाटील यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र नरारी रांजणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक आमचे जिवलग मित्र आदरणीय बाळासाहेब पाटील मस्के यांच्या माध्यमातून आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे. गेली 6 महिने झालेत आमचे संचालक प्रयत्न करतात आणि सेवेचं नियोजन करतात. आम्ही त्यांना टोपण नावच दिलेले संचालक. गावामध्ये बरीच मंडळी ही ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटीमध्ये कार्य करत असतात, पण आबा एखादी व्यक्ती अशी असते की त्यांचा चेअरमन पदाचा कार्यभार संपला डॉक्टर साहेब तरी सगळं गाव त्यांना चेअरमनच म्हणत असते, सगळं गाव त्यांना संचालक म्हणेल, सरपंच म्हणेल. लोकप्रियता ही त्या नावानं प्राप्त झालेली असते, म्हणून ते नाव आमचे संचालक आहे. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र ज्यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी व्यापला अशी 2 दिग्गज गायनाचार्य
मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तार सप्तकातील सरस्वती ज्यांना विशेष प्रसन्न आहे ते आमचे जिवलग मित्र स्वररत्न कंठभूषण हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज पवार. महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांनी आपल्या आवाजानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव निर्माण केलं. ते आमचे जिवलग मित्र गोड स्वर, दोघांचेही स्वर अगदी काळजाला भिडणारे स्वर आहेत. हरिभक्तीपरायण स्वररत्न कंठभूषण कैलासजी महाराज पवार महाराजांनाही वंदन करतो. बऱ्याच दूरवरनं प्रवास करून ही दोघही मंडळी इथपर्यंत पोहोचली आहेत. आमच्या महालगावकरांच्या वतीनं सद्गुरू गंगागिरीजी महाराज भक्त परिवाराच्या वतीनं आपल्या दोघांचंही हार्दिक स्वागत करतो. रात्रभर प्रवास करून पहाटे ही मंडळी इथपर्यंत पोहोचली आहेत. कार्यक्रमाची व्यस्तता असताना देखील संचालकांनी त्यांच्याकडे आग्रह धरला आणि पुन्हा आता कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा त्यांना जवळजवळ 400 ते 450 किलोमीटरचा परत प्रवास आहे. त्या कार्यक्रमाकरता मालगावकरांच्या प्रेमास्तव, हुमे पाटील परिवाराच्या प्रेमास्तव आपण दोघंही इथपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल दोघांचंही अंतःकरणपूर्वक मी स्वागत करतो. मृदंगाचार्य मृदंगरत्न, आपल्या पंचकृषीचं भूषण, बेटाच्या परंपरेतील रत्न, हरिभक्तीपरायण मृदंगमणी, माझे जिवलग मित्र ऋषिकेशजी महाराज कराळे महाराजांना वंदन करतो. मृदंगरत्न माझे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज चव्हाण महाराजांनाही वंदन करतो. सद्गुरू गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांकरता, गुरुवर्य महंत श्री गुरु रामगिरीजी बाबांकरता ज्यांनी स्वतःचं जीवन अर्पण केलंय ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंगमणी हरिभक्तीपरायण विक्रमजी महाराज शिरसाट उपस्थित आहेत. महाराजांनाही वंदन करतो. त्याचबरोबर गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांकरता ज्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं ते आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगमणी पांडुरंगजी महाराज सामे उपस्थित आहेत. आपल्या पंचकृषीचं, आपल्या गावचं वैभव ज्यांनी अल्पावधीत मृदंग क्षेत्रात क्रांती केली, हरिभक्तीपरायण संकेतजी महाराज पेहरकर उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाला गायक मंडळी भरपूर आहेत, मृदंगाचार्य मंडळी भरपूर आहेत, श्रोते मंडळी भरपूर आहे, टाळकरी मंडळी भरपूर आहे. सरलाबेट संस्थांचे ज्येष्ठ गायनाचार्य आमचे जिवलग मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट शरदजी महाराज गायकवाड पानवीकर आपल्यालाही वंदन आहे. भाऊसाहेबजी महाराज आहेत, हार्मोनियमवर काशीनाथजी महाराज आहेत, कृष्णादादा नाईक आहे. रांजणगाववरनं बरीच मंडळी उपस्थित आहे. बाबासाहेब पाटील म्हस्के असतील, कैलासआबा म्हस्के आहेत, पोलीस पाटील कडू पाटील म्हस्के आहेत. त्याचबरोबर सुंदर साऊंड व्यवस्था सागरदादा दातीर यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. दादालाही धन्यवाद देतो. सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थांमध्ये गुरुकुलामध्ये जी विद्यार्थी मंडळी अध्ययन करतात ती आपल्या बेटावरील संस्थेतील सगळी विद्यार्थी महाराज मंडळी आज उपस्थित आहे. आपण त्यांचं टाळी वाजवून स्वागत करूया. या विद्यार्थ्यांच्या रूपानं सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची उपस्थिती लाभली, गुरुवर्य नाथगिरीजी बाबांची उपस्थिती लाभली, सद्गुरू हरिगिरीजी महाराजांची उपस्थिती लाभली, सद्गुरू सोमेश्वर गिरीजी महाराजांची उपस्थिती लाभली, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे आशीर्वाद आणि गुरुवर्य रामगिरीजी बाबांचे आशीर्वाद या विद्यार्थ्यांच्या निमित्ताने आपल्याला मिळालेत. त्यांचं पुन्हा एकदा टाळी वाजवून आपण स्वागत करूया. मालगाव भजनी मंडळ आपल्या सगळ्यांना वंदन. भजनी मंडळाचे सर्वा विशेष धावपळ ज्यांनी बेटामध्ये अनेक वर्षे सेवा केली तर आजही सेवा करतात ते आदरणीय वंदनीय पूजनीय सरोदे बाबा आपल्यालाही वंदन आहे. सरोदे बाबांचे सहकारी सगळे महालगाव भजनी मंडळ सगळ्यांना वंदन करतो. चंद्रकांत दादा तुम्हाला वंदन आहे. त्याचबरोबर महेश दादा पेहरकर, महेश दादाला सुद्धा वंदन आहे. बरं, कोणी नकळत कळत नकळत नामोल्लेख माझ्याकडनं राहून जाऊ शकतो. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व डॉक्टर प्रकाशजी शेळके पाटील आपल्यालाही वंदन आहे. मालगावचं सामाजिक वैभव आदरणीय भाऊसाहेबजी पाटील झेंदुर्डे आबा तुम्हाला सुद्धा वंदन आहे. बरं,
आबांची विशेष उपस्थिती आहे आणि कार्यक्रमाच्या प्रारंभीलाच आबाई उपस्थित झालेत, तर मलाही वंदन आहे. सुधाकर दादा गलांडे पाटील आपल्याला सुद्धा वंदन आहे. बगूरचे चेअरमन रामभाऊ पाटील जाधव आपल्याला सुद्धा वंदन आहे. बरं, सगळी मंडळी या हुमे परिवाराच्या प्रेमास्तव आपण उपस्थित राहिलात. बरोबर त्यांनी आता बरोबर करतो. छत्रपती संकुल छत्रपती उद्योग समूहाचे सर्वा दत्तात्रय महाराज खपके पाटील त्यांनी नियोजन केलेलं आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. मृदंगरत्न हरिभक्ती परायण दत्तात्रयजी महाराज, दत्तात्रय महाराजांनाही वंदन आहे. ताईंचं काय नाव आहे? मला नाव हरिभक्ती परायण आपल्या महालगावच्या कन्या सानिका ताईंना सुद्धा वंदन आहे. उपस्थित सगळी मंडळी या परिवाराच्या प्रेमास्तव नवनाथ दादा तुम्हाला वंदन. बरं, सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत, सगळ्यांना वंदन करतो. मस्तक है मायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड बाबा. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णीची. या संप्रदायातील अष्टपैलू व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज मापारी यांचंही आगमन झालं. आज हुमे परिवारावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. स्वर्गीय दादांनी या परिवाराकरता स्वतःचं पूर्ण जीवन समर्पित केलं. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये श्राद्धविधीच्या बाबतीमध्ये उल्लेख आलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा पिंडदानाचा श्राद्धविधीचा उल्लेख आहे. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे आत्म्यानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांकरवी यथासांगरित्या संपन्न करायचे. त्यामध्ये आत्म्यानं देहाचा त्याग केला की पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्ष श्राद्ध. विठ्ठल 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 विठाला 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 जर पिंडदान राहून गेलं तर परिणाम काय होतील? धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे श्राद्धविधीचं पिंडदान झालं की तो दिवस म्हणजे त्या आत्म्याचा आत्मामुक्ती दिन असतो. नाहीच पिंडदान झालं तर परिणाम आहेत. शंकरो नरकायैव कुलज्ञाना कुलस्य च पतन्ति पित्रो लुप्तपिंडो दक्रिया. जर पिंडदान राहून गेलं तर परिणाम सांगितले श्रीमद भगवद्गीतेमध्ये. आमच्याच परिवारातील पितरांचा त्रास आपल्याला होऊ शकतो, त्याला म्हणतात पितृदोष. विठ्ठल 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 विठ्ठला
स्वानंद सुख निवासी नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एक वाक्य सांगायचे की श्राद्ध विधीला जितकं महत्व आहे तितकंच सेवेला सुद्धा महत्व आहे. आई वडील आजी आजोबा जोपर्यंत आमच्यामध्ये आहेत, आमच्या डोळ्यासमोर आहेत, तोपर्यंत त्यांची श्रद्धेनं सेवा घडणं गरजेचं आहे. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, जी मंडळी अंतःकरणापासून वडीलधाऱ्यांची सेवा करतात त्यांच्या पाठीशी सदैव आशीर्वाद राहतात. विठ्ठला 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 विठ्ठला. आजच्या सेवेकरता महालगाव ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय कैलासदादा शेळके पाटील आणि वैजापूर पंचायत समिती सदस्य राहुल दादा अल्हाट यांचं स्वागत. विठ्ठला विठ्ठला. वडीलधाऱ्यांनी इतकं समर्पण त्याग या जगामध्ये दुसरं कोणी करत नाही. आणि जी लेकरं आई वडिलांची सेवा करतात, आजी आजोबांची सेवा करतात, त्यांना भगवंतापर्यंत नाही गेलं तरी चालतंय, भगवंत त्यांच्यापर्यंत येतात. एक वाक्य सांगेल आपल्याला, जी 2 हात वडीलधाऱ्यांच्या सेवेत राहतील त्या 2 हातांना आयुष्यभर काही कमी पडत नाही. त्या 2 हातांनी फक्त जी इच्छा केली ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद आशीर्वादामध्ये आहे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. जय हो. सुखी येतो घरा नारायण, सुखी येतो घरा नारायण. नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. सुखी येतो घरा नारायण, सुखी येतो घरा नारायण. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, अक्षय तृतीया. आणि अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती
आज ही संकीर्तन सेवा होणं ही भाग्यकारक गोष्ट आहे. आणि संकीर्तन सेवा घडून येण्याकरता स्वर्गीय मधुकर दादांनी देह ठेवला ही भाग्यकारक गोष्ट आहे. 3.5 मुहूर्तावर एक मुहूर्त त्यांनी निवडला, देह ठेवला. होमे परिवार सात्विक परिवार आहे. बेटाच्या परंपरेमध्ये श्रद्धेनं सेवा करणारा परिवार आहे. आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भाऊ हुमे उपस्थित आहेत. त्यांच्याही घरी फार छान पद्धतीनं सेवा त्यांनी आयोजित केली. बेटावर नितांत सेवा आणि श्रद्धा या परिवाराची आहे. स्वर्गीय मधुकर दादांनी या पवित्र पुण्यस्थलीला देह ठेवला, भाग्यकारक गोष्ट आहे. म्हणून वडीलधाऱ्यांचं त्याग, समर्पण, सेवा याची शब्दामध्ये किंमत होत नाही. की तुमच्या माझ्या करता कोणी योगदान दिलं असेल तर त्या योगदानाचा त्यांनी अनेकदा उच्चार केला असेल. पण महेश दादा, आई वडील, आजी आजोबा जे योगदान देतील ना, ते कधी उच्चार करत नाही की आम्ही तुमच्या करता हे योगदान दिलंय. आपल्याला आपल्या कामामध्ये सुधाकर भाऊ घरी यायला उशीर झाला असेल तर आपली वाट पाहणारे वडीलधारे जागेच असतात. जग हे शांत झोपलेलं असतंय. तुम्ही किती मोठे झालात जगाला काही फरक पडत नसतोय. पण तुमच्या मोठेपणाचा खरा अभिमान जर कोणाला असेल ना, तर तो गुरुजन महात्म्यांना असतो आणि वडीलधाऱ्यांनाच असतो. जगामध्ये तुमचं मोठेपण आणि या मोठेपणाची किंमत जाणणारे, तुमचा संघर्ष पाहणारे वडीलधारे असतात. सुनील दादा, महाराष्ट्रभर फिरताना आपण एक बारकाईनं निरीक्षण करतोय की जग हे स्वार्थाने खचून भरलेलं आहे. खचून, स्वार्थ असेल तर माणसं जवळ येत असतात. स्वार्थ संपला की माणसं जवळ नसतात. पण स्वार्थ नसताना देखील जे आपल्याला सांभाळतात, ज्यामध्ये कोणता स्वार्थ नाही आहे, स्वार्थ नसताना तुम्हाला मला जे प्रामाणिकपणे सांभाळतात, त्या भूमिकेमध्ये आपल्याला आजी आजोबा, वडीलधारे, आई वडील हेच पाहायला भेटतील. सकळ तीर्थांची दुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, जी लेकरं सेवा करतात, वडीलधाऱ्यांच्या सेवेत राहतात, त्यांच्या ऋणात राहतात, त्यांना 4 धाम, सप्तपुरी, 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक केल्याचं पुण्य घर बसल्या मिळत आहे. या जगामध्ये सगळ्यात मोठं काय असेल तर ती वडीलधाऱ्यांची सेवा आहे. आई वडिलांचं, आजी आजोबांचं तुमच्या माझ्यावरचं जे प्रेम असते ना, ते प्रेम कसं असतं सांगू तुम्हाला. घायाळ झालेली पक्षिणी आहे, ही जशी आपल्या पिलांना भेटायला जात असते, तसं प्रेम आई वडील लेकरांवर करत असतात. माया मंदिर माया मंदिर लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना बेटा, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना बेटा. बादल गरट दिला विसाबानी बारा, काळजाच्या पलतीत बनविला मोती चारा, दूर उडाली पाखर वा महाराज, लागे कबूर वाजाया, आज घायाळ पक्षीने जाई पिलाना बेटाया. आई वडील, आजी आजोबा जशी घायाळ झालेली पक्षीने आपल्या पिलांना भेटायला जाते ना, तसं आई वडिलांना, आजी आजोबांना किती दुःख असू द्या आबा, ते दुःख ते लेकरांपुढे दाखवत नाही. रामेश्वर भाऊ, आपले लेकरं मोठे झाले पाहिजे, आपले लेकरं सुखी राहिले पाहिजे, आपल्या लेकरांना आनंद मिळाला पाहिजे, याकरता 2 हात आणि 3रं मस्तक हे देवाजवळ कोणाचं झुकणार असेल तर ते फक्त आणि फक्त वडीलधाऱ्यांचं झुकणार. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी
बाप करी जोडी लेकराची ओढी बाप करी जोडी वा 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 लेकराची वा ओढी टाळकरी, वा 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 बाप करी जोडी लेकराची ओढी राम बाप करी जोडी लेकराची ओढी आपुली हे बाप करी जोडी लेकराचे मोडी आपुली कुरबंडी बाळवणी निकाय की केरा निराशी चालली 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 धनी एकाएकी केला विरासीचा धनी एकाएकी केला विरासीचा धनी बाप करी जोडी टाळी वाजवा लेकुरा ते ओढी आपुली कुरवंडी बाळवणी. स्वर्गीय मधुकर दादा या परिवाराकरता एक अविभाज्य घटक होते, ज्यांनी या परिवाराकरता स्वतःचं पूर्ण जीवन समर्पित केलं. गावामध्ये सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्यांनी आपले परिवार घडवला. धार्मिक सेवा असेल, पारमार्थिक सेवा असेल, सामाजिक सेवा असेल, वडीलधाऱ्यांची सेवा असेल, संत महंतांची सेवा असेल, माता बहिणींचा सन्मान असेल, या नीतिमूल्यांचा घरामध्ये संस्काराचा ठेवा त्यांनी जपला. आणि आज स्वर्गीय मधुकर दादा आपल्यामध्ये देहरूपानं नाही आहेत. आपल्याला त्यांच्या फोटोकडं पाहिल्यानंतर त्यांच्या स्वभावाची आठवण होते. आज ते देवाला म्हणत असतील, देवा मी आयुष्यभर जेवढी माणसं जपली तेवढी माणसं मला निरोप द्यायला हजर आहेत. आयुष्यभर अमोलदादा जेवढी माणुसकी जपली ना तेवढी माणुसकी आपल्या समारोपामध्ये श्रीरामदादा आवर्जून हजर राहते. कारण माणसं एकमेकांच्या सुखात नसले तरी चालतात, पण बाबासाहेब पाटील एकमेकांच्या दुःखामध्ये जी माणसं सहभागी होतात ना ती खऱ्या अर्थानं भगवान पांडुरंगाचे अवतारच असतात. एकमेकांच्या सुखात नसलो तरी चालेल, पण आज दुःखामध्ये सगळी मंडळी आपण हजर आहात. आपण अंत्यविधीला होतात. वर्षभरातनं आपण अनेकदा या हुमे पाटील परिवाराचं येऊन सांत्वन केलेलं आहे. ही सगळं घडून येण्याकरता त्यामध्ये गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांची कृपा लागते. आपल्याही पुण्यस्मरणाला, आपल्याही समारोपाला कीर्तन झालं पाहिजे, भजन झालं पाहिजे, नामसंकीर्तन झालं पाहिजे, अशी आपली प्रत्येकाची इच्छा आहे. पण हे योग कधी घडून येतात? ज्यावेळी गुरुवर्य बाबांची कृपा होते त्यावेळी योग घडून येतात. 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि श्राद्ध विधीच्या दिवशी कीर्तन घडून येण्याकरता गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांची कृपा लागते 5.
या संतांच्या कृपेशिवाय या गोष्टी घडून येत नाहीयेत. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. भगवंताच्या कृपेशिवाय या गोष्टी घडत नसतात. म्हणून आपण दिलेल्या सेवेचा जो समारोप आहे त्या समारोपाचं वर्णन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. याच्यासाठी केला होता दास. याच्यासाठी केला होता दास. याच्यासाठी हे याच्यासाठी केला होता दास. याच्यासाठी केला होता दास. हे शेवटचा दिस गोड भावा. शेवटचा दिस. हे शेवटचा दिस गोड भावा. आता निशितीने पावलो मी सावा. आता निशितीने पावलो मी सावा. शेवटचा दिवस मावा. शेवटचा दिवस गोड मावा. आता निशितीने हॅलो हॅलो विसा याच्यासाठी केला होता दास. शेवटचा दिस गोडे भावा. गोडे भावा. गोडे भावा. याजसाठी गेला होता टहास शेवटचा दिस गोड भावा. तुकाराम भाऊ समारोप गोड होण्याकरता सुरुवात चांगली आणि आयुष्यभर कर्म सुद्धा चांगलं आहेत त्यांचा समारोप गोड होतो. आयुष्यभर ज्यांनी कर्म चांगलं केलं एक वाक्य लक्षात ठेवा. जी माणसं माणुसकी जपतात ती माणसं भगवंताला आवडतात. आपल्या सोबत आपण कमावलेला संसार हा श्वास असेपर्यंत राहील. पण आपल्या सोबत श्वास थांबल्यानंतरही काय राहणार असेल तर तो आपण केलेला परमार्थ आहे. आपण गेल्यानंतर माणसं म्हणणार आहेत माणूस चांगला होता. पण जिवंतपणी सुद्धा माणसाला चांगलं म्हणणं याकरता स्वभावाची श्रीमंतीच लागते. मेल्यानंतर चांगलं म्हणणं ही प्रथा आहे पण जिवंतपणी नाव ठेवणं ही व्यथा आहे. विठ्ठला विठ्ठला एक सांगतो तुम्हाला, तुम्ही चांगलं राहायला लागले चांगलं वागायला लागले तुमचं कार्य दिसायला लागलं की नावं ठेवणारा एक वर्ग फिक्स असतो. तो जोपर्यंत तुम्ही काहीच करत नाही तोपर्यंत तो वर्ग शांत आहे. म्हणजे तोपर्यंत तो वर्ग म्हणतो हे आपल्यातलेच आहेत. पण ज्यावेळी तुमचं कार्य दिसायला लागेल ना काम दिसायला लागेल ना नावं ठेवणारी माणसं आपोआप डोकं वर काढत असतात. त्यांना प्रतिकार करायचा नाही उलट त्यांना धन्यवाद द्यायचे की तुमच्या अनुपस्थितीत ते तुमचं नाव चर्चेत ठेवतात ना. बरं आपल्याला काही त्याच्यात मेंटेनन्स नाही. ते जेवतात घरीच
त्यांच्या घरी जेवण करून येतात, चहा पाणी घरचेच करतात, पुन्हा रिचार्जही त्यांचं तेच मारतात. आपल्याला मेंटेनन्स काहीच नाही ना. आज आपलं नाव चर्चेत ठेवलं, त्यांना धन्यवाद देऊन टाकायचे, त्यांचे आभारच मानायचे. मी जगद्गुरूंचं प्रमाण सांगेल आपल्याला. विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी. सगळ्यांशी वंदन करून राहिलं ना तरी भगवंताची शरणागती आहे. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना नाव ठेवणारे माणसं नव्हते का? होतेच. बरं बद्री भाऊ, भगवान श्रीकृष्ण परमात्मा फक्त 5 पांडवांना कळाले, 100 कौरव होते, ते नाव ठेवतच होते. बरोबर आहेत की नाही? नावं ठेवायचे. बरं, नावं कुठं? देवाच्या समोर आल्यावर चांगलं बोलायचं दुर्योधन, देवाला पाहिल्यावर काय करून काय नाही असं व्हायचं, त्याला दाखवायचं फक्त. पण रथ पुढं गेला की पाठीमागनं देवाला वाईट बोलायचं. बरं, मग देवाला ऐकायला जात नसेल का हो? माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या. भर सभेमध्ये अपमान झाला, माझ्या परमात्म्याला काय काय बोलले त्या सभेमध्ये, काळजाला घाव पडतील एवढे कठोर शब्द होते, पण परमात्म्याने सहन केले. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवस बदलत राहतात. जी माणसं सहन करतात भविष्यात तीच माणसं मोठी होत असतात. सहनशीलता ठेवली पाहिजे आणि चांगलं काम करत राहा, चांगला स्वभाव ठेवा. आपल्याशी कोण कसं वागतं यापेक्षा आपण चांगलं वागलंच पाहिजे. माता बहिणींचा आदर घडला पाहिजे, वडीलधाऱ्यांची सेवा घडली पाहिजे, गुरुजन महात्म्यांची भेटाची सेवा घडली पाहिजे. हाच करा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि एक सांगतो तुम्हाला, आपल्या मनस्थितीला खराब करण्याकरताच कलियुग आहे. आज या कलियुगाचा वारा आपण पाहतोय. चांगल्या चांगल्या माणसांना ट्रोल केलं जातं कलियुगामध्ये. हे कलियुग आहे, ट्रोल होणार. चांगली माणसं आहे तीच ट्रोल होणार आहेत, त्यांच्यावर टीका होणार आहे, त्यांना नावं ठेवली जाणार आहे, त्यांची निंदा होणार आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, या त्रास देणाऱ्यांकरता एक चांगला उपाय आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. यूट्यूबवर आपण कीर्तन पाहतोय, यूट्यूबवर आपण चाल ऐकतोय, कैलास दादांची, सुनील दादांची चाल ऐकतोय. ती चाल कंटिन्यू 5-7 मिनिटाची चाल आहे, त्याच्यामध्ये जाहिरात येते. मग ती जाहिरात पाहायची नसेल तर आपल्याला एक ऑप्शन आहे त्याच्यात. कोणता? स्किपचा. बस स्किप केलं की चाल कंटिन्यू पुढं पाहता येते आपल्याला. त्रास देणारे पुढं आले का स्किप करायचं आणि पुढे निघून जायचं. विठ्ठला तुम्ही चांगलं काम करत असले ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं काम करताय, सेवा करताय, भजन करताय, परमार्थ करताय, वडीलधाऱ्यांची सेवा करताय, तर 100% माणसं तुम्हाला कधी चांगले म्हणत नाही. आणि तशी अपेक्षा करायची नाही. या जगामध्ये 100% चांगला माणूस नाहीये. एक परमात्मा सोडला तर 100% परफेक्शन कोणातच नाही. प्रत्येकामध्ये चूक आहे. चुकतो तो जीव असतो, चुकतो तो जीव असतो. बिनचूक असतात ते देव असतात, आणि चुकलेल्यांना मार्गदर्शन करतात ते संत असतात. विठ्ठल विठाल 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 विठाल. उगीच कोणाचा जय जयकार होत नाही, उगीच कोणाची आठवण काढली जात नाही. माणसं म्हणतात तुम्हाला देश लागत आहे आणि तुम्हाला देश लागत आहे. अरे पण त्या माणसाचं योगदान आहे, त्या माणसाचा त्याग आहे, त्या माणसाची सेवा आहे, त्या माणसाचं समर्पण आहे. अरे त्याने मोठं होण्याकरता अनेक गोष्टी सहन केलेल्या आहे, अनेक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. संघर्षात माणूस एकटाच राहतो. विजयी झाल्यानंतर, यश मिळाल्यानंतर भरपूर गर्दी त्याच्याबरोबर असते. माणसं म्हणतात तुम्हाला तेच, पण जी माणसं मोठी होतात ना ती प्रयत्नानं मोठी होत असतात. एका रात्रीतून कोणी मोठं होत नसते, त्यामागे त्याचे प्रयत्न असतात. म्हणून जब तक सफल ना हो, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्नात राहा, दिवस बदलत राहतात. ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसले, त्यांचं एक वाक्य, दिवस कधी कोणाचे बसून राहत नाही. 4 दिवस सासूचे, 4 दिवस बदलत राहतात. जर आपण आनंदात असलो तर आपल्या रूममध्ये एक वाक्य लिहून ठेवायचं, हेही दिवस निघून जातील. सुखात असलो ना तर उठल्याबरोबर पहिलं ते वाक्य वाचलं पाहिजे. कोणतं? हेही दिवस निघून जातील. आनंदात असलो तर काळजी घ्यायचे ते वाक्य वाचून, आणि दुःखात असलो तर प्रयत्न करायचे ते वाक्य वाचून. विठ्ठल विठाल 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 विठाल.
हा सगळा व्याख्यानाचा जो भाग आहे हा संतांच्या प्रमाणावर आधारभूत आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. हे असाध्य ते साध्य करिता सायास. हे असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी आहे त्या साध्य करा, त्याचं कारण अभ्यासच असेल. महाराज मृदंगाची सेवा करतात, महाराज गायनाची सेवा करतात. ही टाळकरी मंडळी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहून सेवा करतात. कीर्तनकार कोण आहे ते बघत नाही, आपल्यापेक्षा वयानं लहान आहे की मोठा आहे तेही बघत नाही. पण इथं उभं राहिल्यानंतर एक सद्गुरू गंगागिरी बाबांचा सेवक म्हणून तू त्याची सेवा आपल्याला करायची आहे, या नायाने ह्या टाळकरी मंडळी सेवा करत असतात. अभ्यासच आहे. वारी असेल, बेटामध्ये नैमित्तिक उत्सव असतील, पंढरीची वारी असेल. सुनील दादा, ही मंडळी प्रत्येक महिन्याला पंढरपूरला जातात. प्रत्येक महिन्याची वारी करणारे वारकरी मालगावमध्ये आहेत, परिसरामध्ये आहेत. याचा अभ्यास जर आपण केला तर शेवटी प्रयत्न आणि सेवा याच्या मुळाशी आपल्याला दिसेल. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड व्हावा, समारोप गोड व्हावा, अशी अपेक्षा प्रत्येकाला असते. रामायणातलं एक पात्र आहे आणि महाभारतातलं एक पात्र आहे, या दोघांची तुलना करू आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करू. भजन करा. विठ्ठल महाभारतामध्ये पितामह भीष्माचार्य, संपूर्ण महाभारताला वंदनीय असणारं व्यक्तिमत्व. पितामह भीष्माचार्य शरपंजिरी अवस्थेमध्ये, ज्यांना इच्छा मरणाचं वरदान आहे, शरीरातनं रक्ताचा एक एक थेंब बाहेर येतोय. पितामह भीष्माचार्य देवाला विनंती करतात, देवा, ज्यावेळी माझ्या शरीरातनं अखेरचा श्वास बाहेर येईल, तुमचं दर्शन व्हावं देवा, एवढी इच्छा आहे. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वो शिवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. पितामह भीष्माचार्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं भजन करणारं व्यक्तिमत्व ज्यावेळी शरपंजिरी अवस्थेमध्ये पडलेले त्यावेळी पितामह भीष्माचार्यांना भेटण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना पाहिल्यानंतर पितामह भीष्माचार्यांनी एक प्रश्न केला, देवा,
आम्ही आयुष्यभर तुमचं भजन केलं अन बाणाच्या टोकावर आम्हाला मारावं लागतंय. दुर्दैव आहे. या अवस्थेमध्ये तुमचं दर्शन व्हावं अपेक्षित नव्हतं. बाणाच्या टोकावर झोपलोय, शरीरातनं एक एक रक्ताचा थेंब बाहेर येतोय. हा परिणाम का भोगावा लागला आम्हाला? तर शास्त्र सांगतंय, आपल्या डोळ्यासमोर जर अन्याय होत असेल, भगवंताने उत्तर दिलं, डोळ्यासमोर अन्याय होत असेल तर त्याला प्रतिकार करा. प्रतिकार करण्याचं सामर्थ्य नसेल तर त्या स्थानाचा त्याग करा. जर त्या स्थानावर उभं राहून पाहत बसले, बसून पाहत बसले, तर त्या अन्यायामध्ये तुम्ही सहभागी होणार. भर सभेमध्ये माता द्रौपदीवर अन्याय झाला, पितामह भीष्माचार्यांनी डोळ्याने पाहिला. त्याच क्षणी तुम्ही म्हटले असते, थांब दुर्योधना, दुःशासना थांब, अन्याय थांबला असता. तुम्ही फक्त डोळ्याने पाहत बसले, शांत बसले, मौन ठेवलं, त्या पापामध्ये तुम्ही सहभागी झाले. आणि रामायणातलं एक पात्र आहे, आदी भगवती सीता मातेचं अपहरण चाललंय. आदी भगवती सीता माता रावण घेऊन चाललाय. आदी भगवती सीता मातेनं धावा केला भगवान श्री प्रभू रामचंद्रजींचा. रामा हे रामा आदिशक्ती सीता माता धावा करतात भगवान श्री प्रभू रामचंद्रजींचा. आणि ते अपहरण पाहिलं जटायूने. सामान्य पक्षी आहे. रावणाचा विरोध केला जटायूने. अन्याय होतोय, आदिशक्तीला घेऊन चालला, विरोध केला. रावणाने कपटबुद्धीने जटायूचे पंख छाटले. जटायू दारातीर्थी पडला. आणि जटायूने भगवान श्री प्रभू रामचंद्रजींचा जप केला, नामस्मरण केलं, धावा केला. भगवान प्रभू रामचंद्रजी आले, जटायूला उचलून घेतलं मांडीवर. मांडीवर घेतल्याबरोबर जटायूने पाहिलं, श्रीरामा 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 श्रीराम श्रीराम जय राम श्रीराम 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 राम श्रीराम श्रीराम श्रीराम. जटायूने देवाचं दर्शन घेतलं, भगवंताचं दर्शन झालं. एकाला बाणाच्या टोकावर मारावं लागलं, कर्मयोग नाही सांभाळता आला. एकाला जगाच्या मालकावर स्वतःचा शेवटचा श्वास घेण्याचं भाग्य प्राप्त झालं. यासाठी केला होता अट्टहास. कर्मयोग सांभाळा, प्रामाणिकपणे सेवा करत राहा,
बेटाची सेवा असेल, वडीलधाऱ्यांची सेवा असेल, भगवान पांडुरंगाची सेवा असेल, माता बहिणींचा आदर करा. या सेवेतूनच आपल्याला अखेरच्या श्वासापर्यंत भगवंताचं सानिध्य प्राप्त होणार आहेत, की जेणेकरून आपल्याला आपलं कार्य पूर्णत्वाला नेता येईल. माणसांना विचारलं ना काय चाललं, ते सांगतात काही नाही, निवांत आहे. मला सांगा, खरंच निवांत आहे का माणसं? बरं, म्हणायला म्हणतात का खरंच निवांत असतात? म्हणायला म्हणतात. हां, आता बसतानाच बरेच जण म्हटले सणासुदीचे यांना लई लावून धरू नये. आता मनातल्या मनात चालू आहे, प्रत्येकाच्या मागे धाव आहे. त्याला धावा म्हणतात. अभंगाचं दुसऱ्या चरणाचा पूर्वार्ध सांगतो हा. त्याला धावा म्हणतात. धावा कसा? बसल्या जागी आपले आपले काम अगोदरच ठरवून ठेवणं, त्याला म्हणतात धावा. तुम्ही बघा, मनाचं काम चालू आहे, प्रोजेक्ट तयार करणं, की आता 1ला निघालो, 1:30ला निघालो का पुढं कुठं जायचं, हे धाव सुरू आहेत प्रत्येकाची. मनाचं काम आहे प्रोजेक्ट तयार करणं, आणि बुद्धीचं काम आहे इफेक्ट दाखवणं. इफेक्ट म्हणजे आपण आलो, होमे पाटलाला भेटलं पाहिजे, टाळकरी महाराज मंडळींना भेटलं पाहिजे, सगळ्यांची भेट घेऊन, भोजन प्रसाद घेऊन, सगळ्यांचा आदर करून, आपला निरोप घेऊन पुढचे कामं साध्य करायची. यावर इफेक्ट दाखवत असते बुद्धी, काय चांगलं काय वाईट. प्रोजेक्ट मनाचं काम आणि इफेक्ट बुद्धीचं काम. पण या सगळ्यामध्ये आपलं मन स्थिर होईल ते भजनानं. आपल्या सगळ्यांमध्ये आपलं मन स्थिर होईल संतांच्या चरणाजवळ, वडीलधाऱ्यांच्या सेवेमध्ये. म्हणून नामस्मरण घडो, संत समागम, वावुगाची भ्रम, नाथबाबा चिंतन करतात. माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात की मी आयुष्यभर केलेला परमार्थ आहे, त्या परमार्थातून भगवान पांडुरंग परमात्मा मला न्यायला आलेत. कारण माझं अंतःकरण देवाच्या चरणी समर्पित झालं. माझ्या अंतःकरणातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोरथ स्थिर झाले. अभंगाचं दुसरं हे आता निश्चितीने आता निश्चितीने आता निश्चितीने पावलो विसावा 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 आता
आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णीची या. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय नामदार अविनाशजी गलांडे पाटील साहेबांचं आगमन झालं. आपल्या गावचं वैभव आहे आणि महालगावला अध्यक्षपद येणं ही महालगावकरांच्या दृष्टीनं फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आहे हे सगळं आपल्या सगळ्यांचं भूषण असणारं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारी आपण सगळी मंडळी आहेत. त्यामध्ये पाटील बेटाची सेवा असेल, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णीची या. आपल्या आयुष्याचं कौतुक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये जगताच्या समोर ठेवतात. महाराज म्हणतात, मी भजन केलं कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आपण किती दिवस जगणार आहोत माहीत नाही, पण एक वाक्य लक्षात ठेवा, क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. क्वांटिटी आयुष्याची आकडेवारी आणि क्वालिटी आपण दिलेलं योगदान, त्यात आपला स्वभाव. स्वामी विवेकानंदजी सांगतात, युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर स्वभाव आणि फ्युचर भविष्य. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य 22 वर्षांचं आहे. या विश्वाला 22 वर्ष प्रासादिक रूपानं देत असताना 5 प्रकारची ग्रंथ संपदा दिली. पहिली ग्रंथ संपदा अमृत अनुभव, दुसरी ग्रंथ संपदा चांगदेव 65, तिसरी ग्रंथ संपदा ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, चौथी ग्रंथ संपदा अभंग गाथा आणि 5वी ग्रंथ संपदा हरिपाठ. पंढरीची वारी तुम्हाला मला दिली. एक गोष्ट लक्षात घ्या, माऊलींनी पहिली वारी एकट्यानं केली, पण ज्यावेळी आज लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात, कैलास दादा, सुनील दादा, लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात, पण एकही वारकरी उपोशी राहत नाही. ही ताकद जर कुणाची असेल तर ती माऊली ज्ञानोबरायांची ताकद आहे. ज्यावेळी माऊलींना संजीवन समाधीस्थ व्हायचं आहे त्यावेळी बरीच मंडळी देवाकडे गेली, देवा समाधी देऊ नका. की ज्या माऊलींमुळे आम्हाला पंढरीची वारी कळाली, ज्या माऊलींमुळे आम्हाला भगवान पांडुरंग परमात्मा कळाले, ज्या माऊलींमुळे आम्हाला हरिपाठ कळाला, ज्या माऊलींमुळे आम्हाला ज्ञानेश्वरी कळाली, ज्या माऊलींमुळे अभंग कळाले, ज्या माऊलींमुळे अंतःकरणातील नम्रता कळाली. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता आणि लीनतेनं खचून भरलेलं व्यक्तिमत्व कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आम्हाला कळाले. त्यांना समाधी देऊ नका. ज्यांच्या मुखातील गोड्याने हे विश्व जोडलं गेलंय. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी. भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. सोडून किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला. माझा आनंद 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 हरपला. माझा आनंद 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 हरपला. आज जरी माऊली ज्ञानोबा राय नसले ना
तरी माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीची पारायण करा, माऊली बोलतील. माऊलींची वारी करा, माऊली बोलतील. माऊलींचा अमृत अनुभवाचा अभ्यास करा, माऊली बोलतील. नाही काही करता आलं तिथं हरिपाठ करा. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेणे गुणे. आणि जगद्गुरु समारोप करतात की खऱ्या अर्थानं मला आयुष्यभर भजन करता आलं, याचा अर्थ आम्ही मुक्तीच्या सोबत राहिलो. अभंगाचं समारोप. हे तुका म्हणे मुक्ती, हा तुका म्हणे मुक्ती, परी तुका म्हणे मुक्ती, हॅलो हॅलो जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा. बाजू बंद कुल कुल जाय रे, बाजू बंद कुल कुल जाय. सावरिया ने कैसा जादू डाला रे, कैसा जादू डाला रे. बाजू बंद कुल कुल जाय, कुल कुल जाय, कुल कुल जाय, कुल कुल जाय. सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर में मिले. बादलों का रूप लेकर, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के हल्के. मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने
हमारा ओ सुर बने हमारा ओ सुर बने साग म प म ग जय हो नी द प म ग रे ग सा रे रे सा ग प द सा नी प ग म ग ग प द सा नी 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 सा नी 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 सा नी 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 सा नी प ग म ग सा ग ध ध म ग रे ग म ध नी रे रे सा कुंडलिया धावा प्रमेलिया सागर ग सारे ग धनी पद म सागर ग सारे ग धनी पद म पदनी सा 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 पदनी सा 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 पदनी सा 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 कुंडलिया धावा प्रमेलिया कीर्तन संपूच नाही असं वाटतंय आपल्याला, पण थांबलं पाहिजे आता. थांबू आता, बराच मैफिल खूप रंगली आज, 1 वाजून गेला. घड्याळ आता पाहिलं मी एवढ्यात. आमच्या तरुण मित्रांचा आग्रह आहे